हा किती वय किती मॅच आहे ना ही किती वर्ष आहे आता 3 फायनल 3 ना नाही मग काय टॉस पण गेला टॉस पण गेला त्याच्यात सांगितलं काय सांगितलं ना दोन्ही संघाच्या अतिरिक्त 12 खेळाडू आपल्याला इथून आम्हाला सांगायचं आहे की फलंदाज आणि गोलंदाजाचं नाव. बॅटर नेम प्रथमेश निवृत्ती. मित्रांनो सूचना आहे 3 षटकांचा सामना असणार आहे. नोंद घ्यायची 3 षटकांचा सामना. विरेचन केलाय चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉप केलाय चेंडू हातामध्ये इथं मात्र विकेट मिळतोय. मोठा विकेटचा माशाच्या या ठिकाणी मासा मात्र फसलाय शिगेला लागलाय आणि इथे मात्र डोक्याला हात लावलाय. या ठिकाणी पहिल्या तर चेंडूला व्हेरिएशन केलं होतं. चेंडू लेग ब्रेक केला होता. चेंडू आतमध्ये आला आणि इथे मात्र उचली घेतली होती चेंडूने परंतु हा लॉप चेंडू करताना पाहिलं तर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आणि इथे मात्र विकेट मिळवलाय. साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिल्या चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यांदा आमच्या समोर सोडले गेलेत गुणलेखक तेजस यांचं आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत गोड कौतुक तुमचं. चला येऊया. खूप आकडेलेखी आणि अक्षरलेखी खूप सुंदर आहे यांची आणि प्रत्येक क्षणाक्षणाला ज्या मैदानावरती आजच्या दिवसभरातली चर्चा आणि कालच्या दिवसभरातली चर्चा देखील झाली आहे आणि आता देखील त्यांचं इथे जोडले गेलेत आमच्या समवेत. याच्यानंतर तुमची मेल्या पोरं 30-25 काय सांगतो गोलंदाज ट्रॅकवरती निवृत्ती आणि साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाज ट्रॅकवरती उगेश पहिल्या चेंडूत पहिला विकेट मिळवून दिला. त्यानंतर एक धाव घेतली आणि आता मात्र पाहायचं आहे उगेशला मात्र कमबॅक करायचं आहे. 3 षटकांचा सामना या मैदानाच्या आतमध्ये मात्र होणार आहे. कित्येक वेळा पहिले चाऱ्या मुंड्या चित्त करता कित्येक वेळा पहिले एकमेकांशी लढत करताना कित्येक वेळा सपाटून मार खाताना पाहिले कित्येक वेळा एकमेकांना धूल चारताना पाहिले कित्येक वेळा आसमानात दखल करताना पाहिले. हा गोलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये आहे. उगेशला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आणि फटाफट सामना खेळवायचे आहेत कारण की इथे पाहिजे खरोखर आयोजकांची सूचना आहे. 4:30 वाजायला आलेत. हळूहळू आपण पाहतोय तो सूर्य मावळतीच्या दिशेने चाललाय. अजून आपल्याला सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत परंतु सामना स्टार्ट करायचा. पंच रिव्हर्स शॉट देखना दिखना दिमागदार चेंडू जातोय सीमा पार. इथे मिळतात धावा 6 धावांशी धावसंख्या जर पाहिली तर वेग वाढतोय. गुणलेखक आम्हाला सांगतात आमच्यापर्यंत 7 धावा पोहोचल्या आहेत. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल. मिळालं तर काही नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वर तुम्हाला देणंच भाग पडेल. प्रयत्न करायचे प्रयत्नाची कष्ट करतात. त्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण इज ऑन फायर साहिलने मात्र आज चेंडूला परफेक्ट ओळखलं. या ठिकाणी घुटणे टेकले आणि इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. रिव्हर्सचा मात्र एक 360 डिग्रीचा बेगुद बादशाह एबी डिव्हिलियर्स यांना देखील आपण पाहिले परंतु इथे मात्र साहिल त्यांची आठवण करून देण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज. निवृत्तीने मात्र हे करून दाखवले आणि इथे मात्र धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. बराच वेळा पहिले मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक क्षण खूप टिपण्यासारखा आहे. 5 बॉल 5 षटकार देखील पाहिले त्या मैदानावरती. शफल झालाय या ठिकाणी शफल झालाय परंतु चेंडूचा परफेक्ट वापर केलाय. खोलात चेंडू टाकला. इथे मात्र डॉट चेंडू आलाय आणि साहिलला मात्र हा चेंडू समजून घेता आला नाही आणि याचा मात्र फायदा गोलंदाजाला झाला. स्लोअर डिलिव्हरी आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 नंबरची गाडी गेले 7 नंबरला आणि इथे अवांतर धावायच्या स्वरूपात मिळते 9. अंबर से कह दो सड़क जाए उड़ान के लिए सीमा पार चेंडू दीर्घ तरशा में 6 रनों के लिए 15.
टकाटक सटासट तांबडा रस्सा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खरोखर चार बरसतोय आणि गरजतोय म्हणजे साहिल पिच वरती जो तळ ठोकून बसलाय निवृत्ती त्याने देखील दाखवून दिलं, परंतु साहिल देखील सांगतोय एक तेरा तो एक मेरा, मी पण काही कमी नाहीये आणि हेच दाखवून दिले. रिवर्स अटॅम्पचा बेग होतो 500 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नामुमकिन को मुमकिन बनाने का दूसरा नाम साहिल. आता मात्र गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय पार्थ धावफलक 15 वरती विसावलाय. एकच्या मोबदल्यात 15 धावसंख्या. राऊंड विकेट पार्थला पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. चांगली खेळी खेळण्याचा कार्यक्रम खूप वेळा पाहिलाय. शॉर्ट प्लेन चेंडू होता, मिड ऑनच्या दिशेने हा चेंडू पटकवला, परंतु एकच धाव नंतर मिळतंय. सुरेख पद्धतीचा खेळ आज या मैदानाच्या आतमध्ये चाललाय. चेंडू मात्र या ठिकाणी देत दिलाय पंचाने, परंतु इथे मात्र साहिल मात्र ऐकण्याचं नाव घेत नाही. कारण की चेंडूला या मागचं कारण आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये नियम थोडे वेगळे असतात आणि आहेत वेगवेगळे, परंतु या ठिकाणी त्याला बीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र चेंडूची सांगता होते डॉटची. सुरेख लेफ्ट हँड बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साहिल त्याला मारा करतोय. ओ आउट ऑफ द ऑफ तुमच्या बाहेर चेंडू आहे. इथे मात्र अवांतर एक वाईटच्या स्वरूपात धाव मात्र मिळते, पण वैयक्तिक संघाच्या कोट्यामध्ये कोणती धाव नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती ऑनबोर्ड 17 वरती. 17 वरती जाऊन पोहोचले. पाहायचा हवेचा वेग वाढलाय, पाहायचा पण या ठिकाणी हाही चेंडू खरा फरसाटलाय, मात्र पार्थ मात्र जखडून ठेवलंय या ठिकाणी. नो बॉल फ्री हिट बोनस पॉइंट. आता मात्र किती आंबे मिळणार या चेंडूवरती ते पाहायचंय. कोकणाचा स्वर्ग देवभूमी कोकणामधली आणि इथे मात्र परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. या भूमीवरती हा खेळ रंगलाय आणि मात्र पाहायचंय पार्थला मात्र थोडीशी लाईन चेंज करावी लागणार आहे. ऍक्च्युली या ठिकाणी पाहिलं तर खरोखर आउट नाहीये, कारण नोचा चेंडू होता, परंतु इथे मात्र संधी घेतले परंतु इथे मात्र मुखण्याचं आहे आणि रोखून ठेवले. काही वेगवान चेंडू टाकला होता, संवादला नाही साहिलला. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या, परंतु काय नो चेंडू फ्री हिट होता म्हणून तो इथे त्याला जीवदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्याच्या साथीला साथ देणारा निवृत्ती मात्र आता स्ट्राईकला आलेला आहे. फुल टॉस चेंडू, फुल टोल टकाटक फटाफट दिमागदार पॉवरफुल यूज अँड मॅक्सिमम षटकार कवरच्या डोक्यावरचून मिळतात धावा 6. रिवर्स अटैक घुटने टेक और तमाशा देखी दुनिया. अरे यहाँ पे देखते हैं कि सीधा क्षेत्र रक्षक के हाथ में गेंद चली गई और यहाँ पे एक बड़ा विकेट मिलते इस समय देख रहे हैं और यहाँ पे निराश होते मैदान के बाहर समेत निवृत्ती को आना पड़ रहा है. थोडंसं निराश असणार आहे निश्चितच या चेंडूवरती, कारण की स्लॉट मध्ये चेंडू नव्हता, कारण तो पाहिलाच नाही. ते तर स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मारला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणे परफेक्ट झेलला हेरलं आणि परफेक्ट हा कॅच पकडला. सुंदर खेळीवरती सुंदर टाळ्या झाल्या पाहिजेत या डगआउट मधून. या निवृत्तीसाठी सुंदर फलंदाजी झाली. राईटली द स्लॉट मध्ये चेंडू असताना, परंतु त्याने लेफ्टीचा वापर करताना रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला आणि इथे मात्र थोडंसं त्याला संघर्ष करत असताना बॅक टू डगआउट मध्ये परतावं लागले. धावसंख्या स्थिरावले 25 वरती. दुसरं षटक चालू असताना प्रगतीवर प्रथावरती पाहतोय त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील
या ठिकाणी एक धाव निश्चित अर्जित केली आहे. 26 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले, 26च्या सिगेला लागले. परंतु मात्र या अजून मात्र षटक क्रमांक मात्र अजून काही संपलेला नाहीये. कमबॅक मात्र करतोय एका धावाने, परंतु आणि त्याला सामना करावा लागतोय. कारण तो पाहिले तर पहिल्या चेंडूवरती त्यांनी 2 एक वाईट चेंडू त्यानंतर 9 चेंडू टाकला होता, परंतु पहिले त्यानंतर कमबॅक केले. षटकारानंतर एक विकेट मात्र मिळवून दिले, परंतु थोडासा महाग ठरतोय. अवांतर एक वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. बॅटमॅन साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून एक मोठा फटका साहिलच्या बॅट मधून येतोय. आगाचे अंजाम अभी बाकी है. ये तो जाकी है मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी है. मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडतंय. 4 धावा इथे आले, परंतु चेंडू पटकवला होता, परफेक्ट स्लॉट मध्ये होता, परंतु इथे मात्र धावा किती पंच? 4 ना? 4. ओके, षटक क्रमांक संपले. येस ऍब्सोल्युटली. परंतु इथे धावा मात्र 4 आल्या. 1 2 नाही 3 तब्बल 4 धावा काढल्या आणि 4 धावा काढून धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वरती, 31 वरती जाऊन पोहोचले. अपेक्षित अजून आहे 6 मध्ये 9 धावा, म्हणजे 31 3 षटकामध्ये 31 धावा झाले, परंतु अपेक्षित आहेत अजून 6 मध्ये 9 धावा पाहिजेत. कॉन्फिडन्स आहे आणि हा देखील डगआउट मधून कॉन्फिडन्स आहे की आपल्या फलंदाजावरती हा विश्वास आहे आणि हा विश्वास दाखवला पाहिजे. कारण की तो विश्वास दाखवल्यानंतर त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ना, ती देखील शिकायला लागते. निश्चित. प्लीज फास्ट करायचं, पण फास्ट करायचं प्लीज. रिक्वेस्ट आहे. 4:30 वाजून गेलेत. हळूहळू पाहतात आपण समय आपला वाढत आहे आणि अनेक आपल्याला अजून पुढचे सामने खेळवायचे आहेत क्वार्टरचे, तर जरा फास्ट करायचे मित्रांनो. हो देखना दर्जेदार काय दर्शना पिढी केले. एफर्ट 100% एफर्ट टाकलाय. या क्षेत्ररक्षकावरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. व्हेरी नाईस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पटकवला होता. परफेक्ट 4 फूट हाईटनी उंचीवरती त्याने तो चेंडू अडकवला, आतमध्ये टाकलाय आणि इथे मात्र संघर्ष करत असताना 100% एफर्ट दिलेत. म्हणून म्हणतो ना, क्षेत्ररक्षकच्या जोरावरती काही अनेक टीम जिंकलेल्या आहेत हे दाखवून देण्याचं काम त्या क्षेत्ररक्षकाने केलंय, सिद्ध केलंय. आणि इथे मात्र धावा मात्र मिळाल्या आहेत 3. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव प्रसाद. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. प्रसादचं कौतुक करावं लागेल. ओहो या ठिकाणी मात्र त्रिफला 20 मिनिटं गेले. लाकूड तोड गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्रिफला उडवलाय आणि इथे मात्र परतावं लागतंय साहिलला बॅक टू डगआउट मध्ये. त्याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये अवी जात आहेत. अपेक्षित होतं डगआउट मधून 9 ते 10 धावा आपल्याला पाहिजेत, परंतु हा विश्वास दाखवण्यासाठी आगाज केला होता. अंजाम तो बाकी था. परंतु या ठिकाणी मात्र त्या क्षेत्ररक्षकाने जे कमाल केली ना, अफलातून कमाल केली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऊर्जा निर्माण केली खरोखर. म्हणजेच की काय कोकणातले आंबे वाटतं आज सकाळच्या प्रहारला नाश्त्याला खाऊ आल्याला दिसतोय. अजून अपेक्षित आहेत 5-6 रन धावा पाहिजेत. ते स्लॉट मध्ये पाहतोय, हवेमध्ये चेंडू आहे, नॉलेन्स मध्ये पडतोय, परंतु एक धाव पूर्णत्व आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्नाच्या नादामध्ये विकेट गमावून बसलाय. धावचीची संधी म्हणजे स्वरूपात परततोय. फलंदाज पहिला जो टाकाव बसून टिकाऊ जो तयार झाला होता त्याचं नाव आहे अवी. न्यू बॅटर प्रज्योत मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्या. परंतु या ठिकाणी ना 2-2 धावा देखील आल्या तर तुमचा धावफलक आहे ना, तो सुद्धा तुमचा वेगाने वाढू शकतोय. धावफलक आतापर्यंत 35 वरती आहे. म्हणजे 3 षटकांना तब्बल जर पाहिलं तर 40 धावा सुद्धा खूप हिट आहेत. परंतु एका बाजूला पाहिलं तर संघ असणार आहे वरचा भंडारवाडा आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भगवती. ह्या दोन्ही सामन्यांमध्ये जी
अष्टपैलूची जी आपण लढत पाहतोय, आज संघर्षाचा नाद करत या मैदानाच्या आतमध्ये आज संघर्ष करतायत. गोलंदाज ट्रॅक वरती आहे तो म्हणजे कौस्तुभ ते मात्र पहिल्या चेंडू फेकला 3 धावा दिल्या, नंतर मात्र दुसऱ्या चेंडू विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवून दिलेली आहे. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण वरचा भंडारवालीचा एक उज्ज्वल भविष्याचा प्रज्योत मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवरती एकच धाव घेतल्या, या चेंडूवरती एकच धावची सांगता होते. एका धावांची धावसंख्या जर आपण पाहिले तर 36 वरती जाऊन पोहोचले आणि या षटकामधला मात्र पासून अजून पाहिलं तर अजून 4 चेंडू फेकून झालेत. म्हणजेच की आता जर पाहिलं तर आपल्याकडे 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक आहे. परंतु इथं फेस करायचा आहे स्वप्नील मात्र या मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. संधी मिळाली इथे, धावचीची संधी मिळाली आणि अखेरचा चेंडू शेष शिल्लक आहे. परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय प्रज्योतला मात्र परतावं लागतं बॅक टू डगआउटला. आणि या षटकामधला अखेरचा चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय श्रवणला मात्र मैदानाच्या आतमध्ये अखेरचा चेंडू, परंतु हा चेंडू फेस करायचा आहे स्वप्नी त्याला. दिलाय चेंडू मात्र त्या ठिकाणी 2 धावा निश्चित घेण्याचा प्रयत्न असणार आहे या प्रयत्नाच्या नादामध्ये. परंतु पाहिजे धावची संधी होऊ शकते का? तिसरी धावच्या स्वरूपात गडी बाद होतोय स्वप्नील आणि मात्र बॅक टू डागवरला परत धावसंख्या 2 वेळ आहेत या चेंडूवरती. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वरती आणि 40 धावांची गरज आहे जिंकण्याची. चला मित्रांनो, 40 धावा कुठायचे आहेत. 18 चेंडू आणि 40 धाव्यांचं समीकरणाचं लक्ष ठेवलंय आपल्या समोर. लवकर फास्ट करायचंय, तर लवकर मैदानाच्या बाहेर यायचंय, आपण तयारी करायची आणि यानंतर यापुढे होणारा सामना आपल्या समवेत आपल्या साथी जिवलक मित्र आपल्या या ठिकाणी वैभव सर सांगतील की यापुढे सामना कोणता होणार आहे ते. तत्पुढे जाऊया आपण भालावली यानंतर होणारा सामना या मॅच मध्ये बिनगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधला आपण पाहणार आहोत. भालावली खालचा भंडारवाडा वर्सेस थारलवाडी या दोन्ही संघामध्ये टॉस होणार आहे. टॉस साठी यायचं आहे आणि हा टॉस मांड्याबाई यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या स्पर्धेचे ठिकाण आपण पाहिले तर डॉक्टर गोखले व बेनगी
मला या मुळामध्ये आपण जर पाहिलं तर खरोखर आजच्या या दिवसामधला आपण हा सामना पाहतोय. त्या सामन्यामध्ये पहिली इनिंगमध्ये जर 39 धावा 40 धावांचं पाठलाग लक्ष पार करायचं आहे आणि इथे मात्र पाहिलं तर खरोखरच शंतनू इन्फ्रास्ट्रक्ट प्रायव्हेट लिमिटेड या व्यावसायिकचे जे मालक खरोखर यांची हजेरी उद्या या ठिकाणी लागणार आहे. परंतु या ठिकाणी यांचं योगदान खूप मोठं मोलाचं राहिलं आहे आणि इथे मात्र यांच्या अर्थात श्री हुर्डेश्वर युवा क्रिकेट बेनगी नागरेवाडी आयोजित पर्व 11व या 11व्या पर्वामध्ये बेनगी चॅम्पियन चषक 2025 या संघाचे सर्व माझे जीवाभावाचे मित्र सर्व आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मन्याबा आहेत, वैभव आहेत, इथे चैतन्य आहेत. परंतु इथे सर्वांचं या व्यासपीठावरती हे फुलून गेलेलं व्यासपीठ आज या ठिकाणी पाहतोय आणि त्याचबरोबर आपण आजची ही स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण दुसऱ्या दिवशी आपण लाईव्ह टेलिकास्ट सौरभ सर यांच्या माध्यमातून पाहतोय. मग रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह याची चर्चा देखील या 2-3 वर्षामध्ये देखील निश्चित खूप चांगल्या पद्धतीने इथे यांची चर्चा होते. लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने इथे लाईव्ह टेलिकास्ट दिसतोय. क्लीन अँड क्लिअरिटी ऑपरेटर स्वतःच आहेत. इथे आमच्या समवेत 2 दिवस जोडले गेलेत. खूप सुंदर पद्धतीने काम करतात. कॅल्क्युलेशन परफेक्ट त्यांच्या डोक्यामध्ये दिसतंय आणि त्या कॅमेऱ्यामध्ये यश आणि राज देखील आहेत. पंचांच्या कार्यक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर खरोखर 2 दिवसापासून आपण पाहिलं तर निवृत्ती भोसले सर आणि इथे माया दळवी छब्बीर कासू सर या ठिकाणी आपण पाहिलं. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक त्यांच्यामध्ये आपण पंच मनोज मन्याबाई यांनी देखील पंच म्हणून काम केलं. गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेले तर तेजस सर यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी जज चुकतोय परंतु पाहायचं आहे चेंडू कुठे आहे, जाऊन कुठे विसावतोय पाहायचं आहे. झेल झालाय का, किती षटकार आलाय ते पाहायचं आहे. हेच लाईनमॅन आपण सांगायचंय. पंच काय आला, आउट झालाय. येस, या ठिकाणी मात्र दाखवून दिले मात्र चेंडू खूप बराच लांब गेला होता. उंची जास्त गाठली होती, लांबीही तितकीच गाठली होती. फरक फक्त इंचाचा होता आणि सीमा रेषेवरती तिथे मात्र पाहिलं तर कॅच तो टिपलाय आणि त्या क्षेत्रक्षाचं नाव आहे आविष्कार यांनी तो झेल टिपला. खरोखर अप्रतिम त्या झेलची टिप्पणी झाली आहे आणि मात्र फलंदाज बाद बॅक टू डगआउटच्या दिशेने सौरभला मात्र परतावं लागतंय. इथे प्लीज आपल्या सहकार्याने थोडीशी रिक्वेस्ट आहे, आपण लॅनमीच्या दिशेने जायचंय. थोड्याशा माडा ताड्याच्या जागाने थोडासा आस्वाद घेऊन आपण तिथे उभं राहायचंय आणि इथे मात्र आपला निर्णय देखील अचूक सांगायचे आहेत. सहकार्य करायचंय आपण मित्रांनो. नवीन गोलंदाज बॅटर मध्ये आपण पाहतोय पारच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि इथे मात्र तळ टकून बसलेला मात्र सौरभला मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. परंतु हो या ठिकाणी चेंडू मात्र सीमापार होत नाही, परंतु या ठिकाणी फसतोय चेंडू. एलिव्हेशन प्रॉपर नाही होत आहे आणि याच माध्यमातून हाही देखील फलंदाज शून्याचा चष्मा घालून बॅक टू डगआउटला परततोय. पारला परतावं लागते. अभि मात्र त्याची जागा पारची गाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये अभि चाललाय. बॅक टू बॅक चांगला कमबॅक करताना पाहतोय प्रथमेशला सुरेख गोलंदाजीच्या मार्फत मध्ये. इथे मात्र तुम्हाला 40 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक षटकामध्ये 13-14 धावांची आवश्यकता आहे आणि हे तुम्हाला समीकरण बदलायचं आहे. इथे हा संघर्ष तुम्हाला करायचा आहे, किल्ला लढवायचा आहे. परंतु इथे मात्र संघर्ष कोण करतोय, कमबॅक कोण करतोय, प्रथमेश. हॅलो, पुढील होणारा सामना खालचा भंडारवाडा भालावली संघाला सूचना. प्लीज आपण आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉसच्या बॉल जवळ यायचं आहे. कर्णधाराने आपली पूर्ण टीम येऊन खालचा भंडारवाडा भालावली वर्सेस थारलवाडी या संघामध्ये टॉस होणार आहे. लाऊड अपील करा पाहायला मिळते. परंतु इथे मात्र संपर्क चेंडूचा आणि फळीचा होत नाही, फुटवर्क मात्र मिळत नाही आणि इथे मात्र स्वेअरची सांगता होते.
सीमा पार, वन बाउन्स चेंडू सीमा पार. या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहिला आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलंय प्रथम मॅचचं आणि धावसंख्या जर जाऊन पोहोचले 5 वरती. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज म्हणजेच पाहिलं तर 17.50चा रिक्वायर्ड रेट आहे. करायचंय 3 षटकार प्रत्येक आपण जर चेंडू ही केल्या तर प्रत्येक षटकामध्ये तर हा सामना टाईट अँड फिट होऊ शकतो. परंतु याचा आपल्याला संघर्ष करायचा आहे. 12 चेंडू आणि इथे पाहायचंय 35 धावा म्हणजे 5 षटकार मध्ये मॅच फिनिश. ओ चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र जज चुकलाय. बॅकअप पॉइंटला चेंडू आहे, चेंडू जातोय का पाहायचाय. सीमा पार. पंचांचा काय सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. षटक प्रगती प्रथावरती असताना स्लॉक वरती षटक मार्गस्थ आहे मित्रांनो, परंतु बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण तर निवृत्तीला. आणि इथे मात्र चतुर चालाक लोंबडी इथे मात्र अर्थात निवृत्ती इथे मात्र या चेंडूवरती 4 धावा आल्यात. टायमिंग चेंडूला ओळखलं आणि चेंडू मात्र आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर जास्त चेंडू गेला. अवांतर धावाच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचा झेल होतोय का. येस झालाय. पकडला इथे झेल आणि मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ. या ठिकाणी पाहतोय तो मात्र परतावं लागतंय बॅक टू डगआउट मध्ये. अबियाला थोडीशी ताकद कमी पडली खांद्यामध्ये. प्रॉपर एलिव्हेशन झाले नाही. इथे मात्र फटका मात्र आवाज मात्र प्रॉपर आला होता. परंतु या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र त्या क्षेत्ररक्षकांनी झेल पकडलाय सुंदर पद्धतीने. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर चेस, प्रॉपर कनेक्शन आणि इथे मात्र अबिला बॅक टू डगआउट परतावं लागते ज्याचं गरज आहे. 17.50च्या रिक्वायर रन रेटनी इथे मात्र त्याला साध्य करायचं आहे. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रसादला जावं लागते आणि प्रसादला मात्र ती रणनीती आखावी लागणार आहे. कारण की आकडा क्रमांक 10 गॉड ऑफ द क्रिकेट च्या भारताच्या इतिहासामध्ये एक मराठी माणसाचं नाव पाहिलं त्याचे रणनीतीमध्ये पाहिलं. कारण की एक गनिमी काव्यासारखा एक उपचारित पाहिलं तर विचारवंत असा हा नावलौकिक असणारा सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 आज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. त्याची आठवण करून देणार आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रसादला आपण पाहतोय. ओ हो सुरेख लॉफ्टेड हवेमध्ये चेंडू दूर गगन की छाव में दीर्घ दर्शा में रुक करते हुए तारा मंडल में चेंडू जातोय. इथे मात्र 6 धावांची मोहर उमटते. ज्या अर्थात आपण पाहिलं की ज्याच्या खांद्यामध्ये जी धातची ताकद प्रसाद मात्र इज ऑन फायर झालाय. पुनर्षपा चेंडू पुन्हा चेंडू मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू तिथे थांबलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत. त्या प्रयत्नात यश मात्र मिळताना पाहायला मिळतंय. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 18 वरती आणि इथे मात्र प्रसाद मात्र 8 रनांवरती खेळतोय. 2 चेंडूमध्ये 8 धावा मात्र बनवल्यात. परंतु पाहायचा इथे मात्र निवृत्तीला बीट करून सोडले प्रॉपर. ओ चेंडू बॅटची कडा घेतली आणि स्टंपवरती जाऊन आदळलाय. आला इथे मोठा विकेट. परताव लागतोय प्रसादला बॅक टू डगआउट मध्ये. स्टेटला चेंडू मारायचा होता परंतु बॅट मात्र थोडी पाहिलं तर आडव्या पट्ट्यामध्ये फिरवली. इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र एस्टममध्ये आदळला. सर्वेश 18 क्रमांकाचा हा जो सर्वेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. खरोखरच एक प्रत्येक खिलाडीची आठवण करून देणारा आज मैदानावरती ना प्रत्येक टी शर्ट वरचा एक नावलौकिक खिलाडी आज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे सर्वेश. रन मशीन भारतामधला विराट कोहली जर्सी क्रमांक 18 खरोखर ज्याने छाप सोडले
व्हेरिएशन केलंय. इथे मात्र फसवलंय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करत होता सर्वेश, परंतु त्या ठिकाणी मात्र षटक क्रमांक इथे संपलंय आणि इथे मात्र धाव संख्या स्थिरावली 18 वरती आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 6 चेंडू 22 धावा पाहिजेत. प्रॉपर 4 षटकारांचा खेळ आहे. टपटपत जायचा. गोलंदाज ट्रॅकवरती प्रज्योतला पाहतोय. हा वेगवान गोलंदाज आज या मैदानावरती सुरेख गोलंदाजी या मैदानावरती राहिले, परंतु आता मात्र इथे तिला कमबॅक करायचं आहे. 6 चेंडूंनी 22 धावा रोखायच्या आहेत. कशाने कोणत्या पद्धतीने या हाताळायच्या आहेत, परंतु इथे मात्र पाहतोय तर आपण हा फलंदाज स्वे चेंडूची सांगता होते. चेंडू डॉट जातोय. कौस्तुभला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इथे मात्र 5 चेंडू 22 धावा. अवांतर धाव पंच सांगतायत. आता टॉस झाला होता ना. थारलवाडी ना 2 मॅचच्या दरम्यान टॉस झाला. त्या दरम्यान थारलवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्धार क्षेत्ररक्षणाचा निर्णय सांगितलाय, कळवलाय. प्लीज या सामना झाल्यानंतर आपण मैदानाचा ताबा त्वरित घ्यायचा आहे. फुल टॉस डिलिव्हरी होते. या ठिकाणी मिस स्टँड केलाय, परंतु एक धाव मिळते, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताय छोटा देहाचा फलंदाज पाहतोय आपण. जर्सी क्रमांक 7 अथर्व मैदान त्या चेंडूच्या पाठीमागे धावत असताना पाहतोय, परंतु पोहोचू शकले नाहीयेत आणि इथे मात्र 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार झाले. परंतु सामना थोडासा अडचणीमध्ये सापडतोय हा संघ, परंतु कुठेच जाऊ नका, कारण की या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये पाहिलं तर काहीही घडू शकतं. मॅच कुठेच गेली नाही. अद्याप कोणी जिंकलं नाही, अद्याप कोणी हरलं नाहीये. ओ येस ऍब्सोल्युटली आलाय. ज्याची गरज होती तोच फटका आलाय. मी म्हटलं होतं ना, कुठेच मॅच अजून संपला नाहीये. 4 चेंडूचा आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 3 चेंडू आणि 13 धावा. मॅच मध्ये रंग आलाय. 3 चेंडूने 13 धावा. जर का ह्या चेंडूवर तिचा मोठा फटका आला तर खरोखर मॅच इन ऍक्शन मध्ये येऊ शकतो. पाहूया या चेंडूत जर का षटकार आला तर निश्चित मॅचचा 1 साइड हिरो बनू शकतो कौस्तुभ. परंतु हा वेगवान गोलंदाज आहे, चतुर चालाक लोंबडी. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रचोद. हवा थोडीशी कमी झाली, रुख घेतलंय. ओहो, या ठिकाणी चेंडू मात्र सगळं बिचरलाय, काय कळलं नाहीये, समजलं नाहीये आणि इथे मात्र कौस्तुभलाच आऊट झालेला. चेंडू मात्र खरोखर डोक्याला लागलाय, दणाणलाय, परंतु काळजी घ्यायची प्लीज. आता मात्र इथे मात्र थोडासा गेम मध्ये थोडासा बदल अर्थ झालेला आहे. 2 चेंडू 11 12 कौस्तुभ बोलता 2 चेंडूने 12 रनची गरज. 2 षटकार उम्मीद आहे, 2 षटकार. परंतु पाहतोय काय समोर गोलंदाज कोण आहे? गोलंदाज प्रज्योत वेगवान गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजीच्या मार्फत आता या ठिकाणी जर पाहिलं तर खरोखर तारे दाखवले, दिवसा तारे दाखवले कौस्तुभला. प्रयत्न केला होता, परंतु चेंडू खूप उचली घेतली होती आणि चेंडू ना पाहिलं तर परफेक्ट हँडला लागला, डोक्याला लागला इथे आणि इथे मात्र स्वस्तामध्ये आऊट झालाय तो म्हणजे कौस्तुभ. कमबॅक केलाय इथे मात्र प्रज्योतने कमबॅक केलाय
आता मात्र इथे एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हा मात्र वन साइड एरर ठरू शकतो. हर सर जहां चूक जाए उसे मंदिर कहते हैं. हर सर जहां चूक जाए उसे मंदिर कहते हैं. हर नदी जहां समा जाए उसे समंदर कहते हैं. जिंदगी की कर्मभूमि जंग तो कोई सारे है, लेकिन हर जहां जीत जाए उसे सिकंदर कहते हैं. आणि इथे मात्र पाहिलं तर या चेंडूवरती निश्चित आणि विजयी प्राप्त करून देतो तो म्हणजे आपण हा गोलंदाज आहे. प्रज्योतने मात्र आपला संघाला विजयी करून दिले आहे आणि पराजय संघ जो होतोय भगवती या संघाला माघार घ्यावी लागते आणि इथून मात्र त्या संघाला पुढच्या वर्षीचा प्रवास निश्चित तुम्हाला त्या वर्षी तुम्हाला एक चूक केल्यामुळे तो तुम्हाला एक वर्षाची वाट बघावी लागणार आहे. तर मित्रांनो अर्थात विजयी संघ होतोय तो विजयी संघाचं वरचा भंडारवाला या संघाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि इथे पराभव संघाचं मी गौड कौतुक करतोय. येऊया आपण पुढच्या सामन्यासाठी. टॉस झालाय मात्र इथे निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा.